पोहोचवावं लागेल. नवीन योजना आहे. दादांनी सांगितलं आपण या योजनेमध्ये सगळ्या अटी शर्ती काढून टाकल्या आहेत. काही काळजी करायचं कारण नाही. माध्यमांना देखील सांगू इच्छितो की आपणही लक्षात घ्या, कुठल्याही अटी शर्ती आता याच्यामध्ये नाहीत. कारण आमच्या समोर प्रश्न आले, ते जेन्युइन प्रश्न होते की या ठिकाणी समजा रहिवासी दाखला तर बाबा मध्य प्रदेशातनं किंवा दुसऱ्या भागातनं कर्नाटकातनं त्या ठिकाणी 15 वर्षापूर्वी लग्न होऊन एक भगिनी इकडे आली आहे, पण आता तिचा रहिवासी दाखलाच नाहीये, तर काय करायचं? आम्ही सांगितलं हरकत नाही, नवऱ्याचा तर असेल, नवऱ्याचा दाखला, बरं तोही दाखला म्हणून कुठल्याही तहसीलदाराकडे जाण्याची आवश्यकता नाही. 15 वर्षापूर्वीचं मतदार यादीतलं नाव चालेल, 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड चालेल, 15 वर्षापूर्वीचं घराचं डॉक्युमेंट असेल ते चालेल. कुठलंही 15 वर्षापूर्वीचं डॉक्युमेंट असेल तर ते डॉक्युमेंट त्या ठिकाणी नवऱ्याच्या डॉक्युमेंटवर, पत्नीला किंवा वडिलांच्या डॉक्युमेंटवर मुलीला त्या ठिकाणी योजना मिळणार आहे. त्यानंतर उत्पन्नाच्या दाखल्याकरता कोणालाही रांग लावायची आवश्यकता नाही. कारण ज्यांच्याकडे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड आहेत अशा सगळ्यांना त्या ठिकाणी ही योजना लागू करण्यात आलेली आहे. त्यामुळे ते कार्डच त्यांचा उत्पन्नाचा दाखला समजला जाईल. मग कोणीतरी सांगितलं कुटुंबाची व्याख्या काय? रेशन कार्ड ही कुटुंबाची व्याख्या आहे. त्यामुळे नव्याने आता हे कुटुंब काय आहे, त्याचा दाखला घ्यायचा आहे का? असा कुठलाही दाखला घेण्याची आवश्यकता नाहीये. आणि याच्या व्यतिरिक्त ज्यांच्याकडे रेशन कार्डही नाही आहे त्यांनी सेल्फ सर्टिफिकेशन करायचं. स्वतः केवळ सेल्फ सर्टिफिकेशन केलं तरी देखील त्यांना ही योजना मिळणार आहे. ही योजना आमच्या बहिणींना बाहेर ठेवण्याकरता नाही आहे, ही आमच्या बहिणींना आत घेण्याकरता योजना तयार करण्यात आलेली आहे. त्यामुळे आपल्यालाही कुठेही काही अडचण योजनेच्या संदर्भात वाटली, आपण आता ऑफलाईन फॉर्मही घेतोय, ऍपवरही फॉर्म घेतोय. ऍपवरचे फॉर्म हे आपल्याला सोपे पडतात, ऑफलाईन जे येतात ते पुन्हा ऑनलाईन करावे लागतात. पण जी पद्धत असेल त्या पद्धतीने आपण घेतोय. एवढीच आपल्याला विनंती आहे की फॉर्म भरताना अकाउंट नंबर वगैरे जर नीट लिहिला नाही तर ते पैसे अकाउंटला जाऊ शकणार नाही. त्यामुळे आपणही थोडी मदत केली पाहिजे आणि अकाउंट नंबर वगैरे योग्य प्रकारे लिहिले गेले पाहिजे. त्यात कुठली चूक होऊ नये अशा प्रकारचा प्रयत्न हा निश्चितपणे या ठिकाणी आपण केला पाहिजे. आज आपण पाहू शकतो महिलांकरता ज्या काही योजना आपण केल्या, दादांनी सांगितलं, आता आमच्या मुलींना उच्च शिक्षण जे आहे हे सगळ्या वर्गातल्या मुलींना आपण मोफत केलंय. आपण बघा SC आणि ST आमच्या मुलींना उत्पन्नाची कुठली अट नाही, त्या ठिकाणी मोफत आपण शिक्षण दिलंय. आणि OBC, SBC किंवा ओपन या कुठल्याही कॅटेगरीमध्ये त्या ठिकाणी जर 8 लाखाच्या कमी उत्पन्न असेल तर त्या सगळ्या मुलींना जात पाळणार नाही, धर्म पाळणार नाही, भाषा पाळणार नाही, त्या सगळ्या मुलींना आपण मोफत शिक्षण, उच्च शिक्षण देण्याचा निर्णय घेतलाय. प्रायव्हेट कॉलेज मधली त्यांची फी ही राज्य सरकार या ठिकाणी भरताय. आणि एवढंच नाही, 18 वर्षाच्या वरचे जे अनाथ आहेत, कारण 18 वर्षानंतर त्या अनाथांना त्या बालगृहातनं बाहेर जावं लागतं. त्या जो काही आपली व्यवस्था, त्या व्यवस्थेत त्यांना राहता येत नाही. 18 वर्षावरचे अनाथ, मुलगा असो की मुलगी असो, त्यांचं सगळं उच्च शिक्षण फ्री करण्याचा निर्णय हा आपल्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये आपल्या सरकारने या ठिकाणी घेतलेला आहे. त्यामुळे एकीकडे हा निर्णय आहे, दुसरीकडे महिलांना आपण त्या ठिकाणी ST फ्री देण्याचा निर्णय घेतलेला आहे. गॅस सिलेंडरचा निर्णय आपण घेतलेला आहे. आमच्या खऱ्या अर्थानं मातृशक्तीचा सन्मान करण्याकरता आता आपल्या नावामध्ये वडिलांच्या नावासोबत आईचंही नाव लागणार आहे. हाही निर्णय आपल्या सरकारने या ठिकाणी घेतलेला आहे. त्यामुळे हे सगळे जे निर्णय आहेत नारी शक्तीचा सन्मान करणारे निर्णय आहेत. आमच्या बचत गटांकरता रिव्हॉल्विंग फंड दुप्पट करणं असेल, त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे इन्सेंटिव्ह देणं असेल,
इतके निर्णय आमच्या नारी शक्तीकरता घेतलेले आहेत. त्यामुळे आपल्या महायुतीच्या सगळ्या महिला पदाधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की हे निर्णय म्हणजे पुरुषांनी पोचवायचे नाही असं नाही, तुम्ही पोचवायचेच आहेत, पण महिलांची एंट्री किचन पर्यंत असते. त्यामुळे किचन मध्ये जाऊन सिलेंडर सहित सगळे निर्णय हे आता आपल्याला आमच्या माता भगिनींपर्यंत या ठिकाणी पोचवायचे आहेत. आपल्या सरकारने किती निर्णय घेतले